व्ही.आय.पीच्या भूमिकेमध्ये आपल्या विभागामध्ये चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न सुजल देखील करतोय आणि सुजल इथे मात्र उपस्थित होतं. स्वागत आहे सुजल आणि सोबत आमच्या ओम म्हात्रे देखील आहेत. ओम वेलकम. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. एक्स्ट्रा प्लेअर ज्याला तुमची नावं माहिती असतील. बॉलर श्रेयस, स्ट्राईक वरती बॅट्समन आय थिंक मला नाव नाही माहिती याचं. साईराज. स्ट्राईक वरती साईराज, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश. पहिल्या चेंडूवरती धावा मिळाल्यात त्या म्हणजेच टोटल 4. पहिला भगवा चौकार. धावाची सुरुवात जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती धावा 4 मिळाल्यात. इथे मात्र पुढच्या चेंडूवरती चौकारानंतर लगेचच येतोय षटकार. आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली आहे. चौकार षटकार आपण पाहतोय. डावे स्टिक सोडून जाणारा हा बॉल. अंपायरचा सिग्नल येईल तो म्हणजे वाईट. धावसंख्या धावफलकावरती 11. पुन्हा एकदा धावा धावफलकावरती आहेत तर म्हणजे 12. हॅलो हॅलो. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 20. एका बाजूला आपण पाहतो अमित 11 टीम आणि एका बाजूला पाहतोय मंगलमूर्ती. दोन्ही जवळजवळ एकाच बाजूबाजूचीच टीम आहे. आजूबाजूला राहणारेच हे खेळाडू आहेत. एकमेकांच्या समोर भिडत आहेत. थांबून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. पुन्हा एकदा टीम्सना आम्ही सूचना देतोय की सबस्टिट्यूट प्लेअर या स्पर्धेमध्ये अलाउड नाही आहे आणि रिप्लेसमेंट देखील नाही आहे. म्हणजे तुम्ही जो स्क्वॉड डिक्लेअर केला पहिल्या मॅचमध्ये तोच स्क्वॉड तुम्हाला खेळवावा लागेल. म्हणजे टीममध्ये तुम्हाला चेंजेस देखील करता येणार नाही आहे. कारण की 11 प्लेयर्सची लिस्ट आहे. आय थिंक फॉर्मवरती देखील 11च खेळाडूंचे फोटो आणि आधार कार्ड आहेत. जगदंबा आणि किंग 11. जगदंबा रॉयल्स आणि किंग 11 यानंतरची मॅच. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र धावा मिळतात त्या 6. अजून एक चांगला फटका. सध्या तरी षटकारांचीच भाषा बोलते. साईराज मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय. फिफ्टी नाईन.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय विनायक. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. पुन्हा एकदा साईराज स्ट्राईक वरती. आता बघूया पुढच्या चेंडूवरती काय होईल. पण कॅच झाली ड्रॉप. कॅच होती हे मात्र नक्की आहे. धावसंख्या धावफलकावरती 60. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 62. 62 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. आता झेलची संधी. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला. बॅटर होल आउट. साईराज माघारी पाठवलंय. अखेर मात्र विकेट मिळाली. तेव्हा ते आमच्यापर्यंत डॉक्युमेंट्स देखील सर्वांचे आलेत. बॅट्समन कोण आहे बंड्या? साहिल. दोन चेंडू बाकी आहेत. 2. टॉस दे ना. साटम टॉस कुठे गेला? माझ्याकडे नाही आला. पाठीबाई भाई कसं आहे दिवसानंतर ट्रेडिंग कसं झालं? टार्गेट आहे 78. 78 धावा. बोलतात ते बघ. जगदंबा 11 रॉयल. जगदंबा रॉयल्स नाही. बॅट्समन कोण कोण आहे? नाही जगदंबा रॉयल्स. मग किंग 11 ला पाहिजे. शानी बॉलर कोण आहे? तू बोल. मी पैसे देतो बस. कोणाला? रवीसाठी कॅश प्राइज झालाय. सलग 3 षटकार. 500 रुपयांचं पारितोषिक विनायक चव्हाण साहेबांकडून. चव्हाण साहेबांनी प्रेम दाखवलं. रवी दादा 78 धावा करायच्यात. मी तर बोलतोय 3-4 वेळा तरी 3-3 मार. म्हणजे ऍटलिस्ट 3000 रुपयाचं पारितोषिक तरी कमाव. सामना देखील जिंकाल. 3000 मिळतील देखील. पण समोरची टीम मंगलमूर्ती.
नाव मंगलमूर्ती आहे, पण समोरच्या टीमचा सध्या तरी आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये अशा प्रकारे तुटून पडलेत. समोरच्या टीमला बॅकफूटवरती नेऊन ठेवलं साईराजने. 77 धावा टीमच्या म्हणल्या, 78चा लक्ष, पण आणि टोटल आहे 73 त्याच्या असतील 4-6. विजेता टीम्स कुठेही जाऊ नका, लगेच आपला पूल खेळवण्यात येईल. इथे मात्र पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळेल ती फक्त 1. आता मात्र स्लॉट मधील चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळाल्या 6. पुन्हा एकदा अजून एक येतो षटकार. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. बॉलर आपण पाहतोय साहिल चांगली गोलंदाजी करतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. चला विनिंग टीमची पहिली मॅच असेल. विकेट विझार्ड विपक्ष जाणता राजा. पहिली मॅच असेल. अंपायरचा सिग्नल नो बॉल +1. सोनू बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करणं थोडंसं इझी आहे, पण टर्फ फॉर्मॅटमध्ये थोडंसं कठीण जातं, कारण की कंट्रोल करावा लागतो हातावरती आणि वेगाने चेंडू तुम्हाला फेकायचा नाही आहे. या 2 गोष्टी डोक्यामध्ये आहेत आणि त्यामुळे गोलंदाजी करत असताना अशा प्रकारचं चित्र घडत असतं. फुल टॉस नो बॉल. कदाचित सोनूने जर अंडरम रेग्युलर खेळत असता कदाचित हा चेंडू असा फेकला देखील नसता, पण आता करणार काय, टर्फचं फॉर्मॅटच असं. अनेक साऱ्या लेवलला वेगवेगळे फॉर्मॅट आपण पाहत असतो. इथे मात्र अजून एक चांगला फटका, धावा मिळाल्यात त्या म्हणजे 6. प्रत्येकाची शैली असते गोलंदाजी करत असं. आपण जर पाहिलं नो +6 धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 27 धावा. विकेट विझार्ड आणि यांची मॅच आहे जाणता राजा. अजून एक चांगला फटका, आता देखील धावा 6 मिळत आहेत. 77 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्यात. 78चं लक्ष. टर्फ फॉर्मॅटमध्ये हा टोटल चेसेबल आहे, होऊ शकतात 78 धावा. आता मात्र चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क झाला होता, पण कॅच ड्रॉप. चार चेंडू झाले. 4. परत एकदा नो बॉल. चला मोजत राहा आता. नो +6. यानंतरची मॅच विकेट विझार्ड विपक्ष जाणता राजा. विकेट विझार्ड वरुणची टीम आहे. वरुण अमरचा भाऊ. साठम कॉल कर ना वरुणला. षटक कंप्लीट झालंय शेवटी सोनूने. आता मात्र आपलं षटक कंप्लीट केलंय. थोडंसं डोक्यावरती बर्डन होतं ते हलकं झालंय, पण टीमच्या डोक्यावरचं बर्डन मात्र वाढलंय, कारण की अशा धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 46. चला मोजा राहुल किती पाहिजेत.
78चं लक्ष आहे. इथे मात्र ऑन साईडला चेंडू वळवलाय. 1 धाव मिळेल. 47 धावा धावफलकावरती. आय थिंक 31 धावाची गरज आहे जिंकण्यासाठी. 31च पाहिजेत ना. 5 चेंडू 31. पहिला आलाय षटकार. आता 6 चेंडू 32चं समीकरण होतं. पहिला सिंगल, त्यानंतर षटकार. आता धावा हव्यात 4 मध्ये 25. अजून एक येईल बहुतेक. अजून एक आलाय. हा 6 धावा. हाताला लागू दे, कुठे पण लागू दे. सीमारेषा क्रॉस. धावा 6. चला फिल्डिंग घालवली जाते का. शाबास साहिल. आधीच करायचं होते. 3 चेंडू जिंकण्यासाठी 19. का म्हणतोय कौस्तुभ, का होईल. साईराज करेल बॉलिंग, जिंकवेल. चला 3 बॉल 19 बघूयात. चला आला सिंगल. आले सिंगल. मी तर बोलतो स्ट्राईक चेंज करायचीच नव्हती भाई, कारण की चांगली बॅटिंग करत होता. प्रसादने चांगला प्रसाद दिला होता, पण आता साईराजने चांगली गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. आता मात्र 1 चेंडू 17ची गरज. 78चं लक्ष होतं. धाव मिळेल 4. डाव कंप्लीट झालाय. चला या डावामध्ये एक मी प्रेडिक्शन करतो की मंगलमूर्ती टीमची गोलंदाजी नक्की चेंज होईल नेक्स्ट मॅच मध्ये.